प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो मी की देव बाप्पाने ही सुंदरशी वेळ दिलेली आहे की या वेळेमध्ये आपण देव बाप्पाचं गौरव करावं, देवाच्या नावाला उंच करावं. म्हणून आपण भक्तीची सुरुवात प्रार्थनेने करू. लहान मुलं कुठे आहेत? समीक्षाला बोलवा फक्त. मनीषा अगं येईन ना ते खाल्लं का भरलं तिचं लय गार बोले इकडे येते ना घेऊन चल बस उंच आवाजामध्ये ताई प्रार्थना करायची. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 सेनाधीश आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करत्या माझ्या महान पित्या परमेश्वर बाप्पा, तुला उंचविते गौरवते बाप्पा, आदर मान महिमा देते माझ्या राजा बाप्पा. दिवसभर सांभाळण्यास संध्याकाळच्या समय तू प्रार्थना करण्यास बाप्पा संधी दिली म्हणून तुला धन्यवाद देते माझ्या परमेश्वर बाप्पा. बाप्पा आम्ही बसलेले आहेत बाप्पा, तू आमच्यामध्ये विराजमान हो माझ्या परमेश्वरा आणि तुझा गौरव करून घे माझ्या परमेश्वर बाप्पा. तुझे सेवक जे वचन सांगणार आहे बाप्पा ते देखील तू आमच्यासाठी आशीर्वादित कर बाप्पा. येथून पुढचा वेळ समय मी तुझ्या हाती देते. ही लहान नम्र प्रार्थना येशूच्या नावात केली म्हणून ऐक पित्या. आमेन. एक गीत गाऊया आपण आज. एक गीत गायल्यानंतर मग आपण देवाच्या संदेशाकडे लक्ष देऊ. कोणतं गायचं? तुम्हाला कोणतं येतं? तुम्ही पण गायलं पाहिजे. मला तर सगळेच येतात गीत आणि खणखणीत आवाजात हे गाणं याच्यात रेकॉर्ड झालं पाहिजे. कुणी लाजायचं नाही, घाबरायचं नाही गाताना. एकच गीत गाऊ पण चांगलं गाऊ एकदम. नाही ते 47 होईल वृष्टी कृपेची, ईश प्रेमोक्ती असे, देणे तुष्टी पुष्टी याची, वृष्टी जगी होत असे. वृष्टी कृपेची हवी, बिंदू येताती दयेची, आम्हा सुवृष्टी हवी. होईल वृष्टी कृपेची, स्फूर्तिदायी थोरती, हे जोड भारी वारीची, खिंड्या टेकडात ती. वृष्टी कृपेची हवी, बिंदू येताती दयेची, आम्हा सुवृष्टी हवी. होईल वृष्टी कृपेची, देवा करावी आता, सोबती करा स्वामी साची, द्या हर्ष अपेक्षिता. वृष्टी कृपेची हवी, बिंदू येताती दयेची, आम्हा
नावे करीत सुवास सृष्टी कृपेची हवी बिंदू येताती दयेची आम्हा सृष्टी हवी. उपासना संगीत आहे ना. याच्यात पुष्कळ अजूनही उन्हा प्रभूमी आहे का ते काढा गीत. ते गीत मी गातो. लय जुन्या गीतांची आठवण आज करून दिली तुम्ही मला. किती नंबर लिहायचा पुष्कळ अजूनही उन्हा प्रभूमी वामनराव टिळकांचं गीत आहे. पुष्कळ अजूनी उन्हा प्रभूमी पुष्कळ अजूनी उन्हा पुष्कळ अजूनी उन्हा प्रभूमी पुष्कळ अजूनी उन्हा खंडितुनी रती नाही फेडिले बंधू भगिनींच्या ऋणा रे खंडितुनी रती नाही फेडिले बंधू भगिनींच्या ऋणा रे बंधू भगिनींच्या ऋणा प्रभूमी पुष्कळ अजूनी उन्हा पुष्कळ अजूनी उन्हा प्रभूमी पुष्कळ अजूनी उन्हा तुझा ऋणी तर सदाच राहील आगापतीत पावना रे तुझा ऋणी तर सदाच राहील आगापतीत पावना रे आगापतीत पावना प्रभूमी पुष्कळ अजूनी उन्हा रे पुष्कळ अजूनी उन्हा प्रभूमी पुष्कळ अजूनी उन्हा रे किती लाज तो मनात ठाऊक तुझ वाचून हे कुणा रे किती लाज तो मनात ठाऊक तुझ वाचून हे कुणा रे तुझ वाचून हे कुणा प्रभूमी पुष्कळ अजूनी उन्हा रे पुष्कळ अजूनी उन्हा प्रभूमी पुष्कळ अजूनी उन्हा रे असे करावे तसे करावे वायाम वल्गना रे असे करावे तसे करावे वायाम वल्गना रे
सदया आवडलो तन्मना रे आवडलो त्वन्मना प्रभू मी पुष्कळ अजुनी उना रे पुष्कळ अजुनी उना प्रभू मी पुष्कळ अजुनी उना रे जसा पाहिजे तसा तुला मी करू कसा अपना रे जसा पाहिजे तुला तसा मी करू कसा अपना रे करू कसा अपना प्रभू मी पुष्कळ अजुनी उना रे पुष्कळ अजुनी उना प्रभू मी पुष्कळ अजुनी उना रे ख्रिस्ता ख्रिस्ता घे घे अवघा हा माझा मीपणा रे ख्रिस्ता ख्रिस्ता घे घे अवघा हा माझा मीपणा रे हा माझा मीपणा प्रभू मी पुष्कळ अजुनी उना रे पुष्कळ अजुनी उना प्रभू मी पुष्कळ अजुनी उना रे इतकी उबळ आली होती मला देवबाप्पाला म्हणलं ही उबळ थांबव खोकला नाही आला पाहिजे लय घासा बसलाय माझा असो देवबाप्पाला धन्यवाद असो या गीतांसाठी प्रियांनो नवीन वर्ष लागणार आहे किंवा नवीन वर्ष येणार आहे प्रियांनो नवीन वर्षामध्ये आम्ही काय योजना बनवली किंवा काय योजना बनवण्याची आम्ही तयारी केली केलाय काय विचार नवीन वर्षाविषयी काय आलं वर्ष चाललंय असं नवीन वर्षाला आमच्या जीवनात आम्ही ठेवलंय प्रियांनो अनेक वर्ष देव बाप्पाने आम्हाला संधी दिली अनेक वर्ष देव बाप्पाने आमच्याकडे वाट पाहिली प्रियांनो काही जणांचा समज आहे की देवाला काही लागत नाही देवाला काही पाहिजे नाही असा समज धरून काही जण प्रभूमध्ये चाललेत प्रियांनो जेवढी आम्हाला आवश्यकता नाही ना त्याच्यापेक्षा जास्त आवश्यकता आमचा प्रभू आमच्याकडे करतो पण आमचा प्रभू बोलून दाखवित नाही एकच आवश्यकता देव बाप्पाने विश्वासणाऱ्यांकड आजपर्यंत केली आणि विश्वास मारे ती एक आशा देव बाप्पाची आजच्या या समयापर्यंत पूर्ण करण्यामध्ये असमर्थ काही जण ठरले एक आशा देव बाप्पाने आपल्या मनामध्ये आपल्या विश्वासणाऱ्यांसाठी ठेवली पण काही विश्वासणाऱ्यांनी काही सेवकांनी आज म्हटलेल्या वेळेपर्यंत ती इच्छा देव बाप्पाची पूर्ण केलेली नाही
प्रियांनो, आमच्या भावी जीवनात जर आमच्या इच्छा पूर्ण नाही झाल्या, आम्हाला कसं वाटतं आमच्या जीवनामध्ये? काल गोलू थोडेसे आजारी होती, 2 दिवस गोलूनी जेवण नाही केलं. मला फोन आला तुमचा. तुम्ही किती अस्वस्थ होते, तिथे अस्वस्थता तुमच्या मनाला जास्त माहिती. मी तुमची अस्वस्थता तेवढी समजू शकत नव्हतो जेवढी तुमच्या मनामध्ये अस्वस्थता होती. एक आपल्या घरातला सदस्य जर अस्वस्थ झाला परिवारामध्ये, तर आपल्या परिवारामध्ये कशी अवस्था होती हे आपल्याला कळतं, सांगायची आवश्यकता पडत नाही. प्रभू परमेश्वर अख्ख्या जगातल्या विश्वासणारे जे त्याच्याकडे आहेत, जे प्रभूच्या नावाने चाललेत, पण प्रभूची इच्छा त्यांनी जी प्रभू इच्छा सांगणार आहे ती इच्छा काही जणांनी आजपर्यंत पूर्ण केली नाही. प्रभूला कसं वाटत असन? आमच्या परिवारात जर काही झालं तर आमचा परिवार संपूर्णपणे एकामुळं अस्वस्थ होतो. आज जगातले विश्वासणारे देवाची इच्छेप्रमाणे चलत नाही, वागत नाही, बोलत नाही, राहत नाही काही जण. प्रभूला कसं वाटत असेल? म्हणून प्रियांनो, येणारा 2026 साल साधारण साल समजू नका. इतकं तोला मोलाचं 2026 साल प्रभू आणणार आहे. संजीवनाविषयी नेहमी सेवकांनी, विश्वासणाऱ्यांनी हर वर्षी भविष्यवाणी केली आणि करत आहे. बघा, आता नाताळ संपलेला आहे. आता नवीन वर्षाच्या येण्या अगोदरचे उद्घाटन, अगोदरचे संदेश काही सेवक, काही विश्वासणारे असं संदेशातून सांगतील, येणारं वर्ष खूप संजीवनाचं देव बाप करणार आहे, खूप संजीवन येणार आहे, खूप विश्वासणारे देवाच्या राज्यात प्रभू आणणार आहे. चांगली गोष्ट आहे प्रियांनो, संजीवन येणं काही वाईट नाही. परंतु देवाच्या मनामध्ये ज्या संजीवनाची आशा देव बाप्पाने धरली, ते संजीवन कधी येणार? त्या संजीवनासाठी आम्ही कधी रेडी होणार? आणि हे रेडी होण्याचं कार्य सेवकांना पण प्रभू करत आहे, विश्वासणाऱ्यांना करत आहे. प्रभू भेदभाव करत नाही की एकाला घ्यायचं आणि एकाला सोडून द्यायचं. दोन्ही विश्वास धरणाऱ्या प्रियजनांकड प्रभूचं एक समान पाहणं आहे. आणि नवीन वर्षामध्ये काही अंशी देवबाप हे कार्य केल्याशिवाय राहणार नाही. आता स्वतः प्रभू या कार्यामध्ये हस्तक्षेप करणार आहे. आम्हाला स्वइच्छेने करण्याची संधी देवबाप्पाने भरपूर दिली, परंतु काही जणांनी त्या संधीचा फायदा उचलला, काही जणांनी त्या संधीचा फायदा उचलला नाही. पण येणाऱ्या वर्षामध्ये देवबाप स्वतः आपल्या सामर्थ्यशाली हाताने, आपल्या प्रतापशाली वैभवाने, आपल्या इच्छेप्रमाणे कार्य करणार आहे. आणि ते कार्य करण्यासाठी कोणीही देव बाप्पाला अडथळा, अडचण देवबाप होऊ देणार नाही. लुसिफरने प्रभू परमेश्वराच्या कार्यामध्ये अडथळा, अडचण आणण्याची प्रयत्न केला. लुसिफर बरोबर आमचा प्रभू लढला नाही. मिखाएल स्वर्गदूताच्या द्वारे लुसिफरला लुसिफरची जागा देव बाप्पाने दाखवली. आम्ही तेवढ्या हद्दीपर्यंतचे विश्वासणारे देव बाप्पाने घडवताना आम्हाला त्याच्या प्रकारे घडवलंच नाही. आमच्यामध्ये लुसिफरचा जो स्वभाव गुण आहे ना,
तो स्वभाव गुण देव बाप्पाने आमच्या तयार करण्यामध्ये ठेवलेला नाही बरं का. पण आम्हाला पापी नाव देव बाप्पाने पाप झाल्यावर दिलंय. पण जेव्हा बनवीत होता देव बाप आदामाच्या द्वारे आम्हाला, तेव्हा लुसिफरचा अंश गुण देव बाप आमच्या शरीरामध्ये ठेवत नव्हता. म्हणून लुसिफरा एवढं आमचं मन वाईट नाहीये. लुसिफरला जर देव बाप्पाने त्याची जागा दाखवली, तर देव बाप्पाची इच्छा जर पूर्ण करायचं देव बाप आज बोलत आहे वचनातून, विचारातून, तर देव बाप्पाला ते करणं असंभव अशक्य आहे का? वाटतं का देव बाप्पाला असंभव अशक्य येते? एका सेकंदात देव बाप अख्ख्या पृथ्वीवर आपल्या इच्छेप्रमाणे सर्व काही करेल. पण देव बाप असं करत नाही. जेव्हा वेळ येईल तशी तेव्हा देव बाप ते केल्याशिवाय राहणार पण नाही. पण येणाऱ्या वर्षामध्ये देव बाप काही ना काही सेवकांना, विश्वासणाऱ्यांना एका गोष्टीची चाहूल लागू देणार आहे. तुम्हाला काय वाटतं प्रियांनो? देवबाप दरवेळेला मला आत्म्याच्या प्रेरणेने निरनिराळ्या ठिकाणी सेवेला घेऊन जातोय. कशासाठी घेऊन जातोय? दरवेळेला देवबाप माझा उपयोग कुठं ना कुठं सेवेमध्ये करतोय. कशाला करतोय? काही कारण असेल ना. का असंच मी येतोय, चला मी सेवक आहे, मला काय कोणते जायची परवानगी भेटली म्हणून मी येतोय का? प्रियांनो, मी माझ्या सेवेमध्ये लिहून ठेवलेलं नाही. काय लिहून ठेवलं नाही? मी कुठं कुठं सेवेला गेलो, किती वेळ संदेश दिला, किती वेळ त्या परिवारात थांबलो, मी लिहून ठेवलेलं नाही. परंतु देव बाप्पाने माझ्या सेवा कार्यामध्ये मी जे काही प्रभूच्या नावाने केलंय आतापर्यंत, या चाललेल्या क्षणापर्यंत देव बाप्पाने माझ्या जीवनाच्या पुस्तकात लिहिलंय. जर माझ्याविषयी देव बाप्पाने असं लिहून ठेवलंय, तर ज्या ज्या परिवारात, ज्या ज्या विश्वासणाऱ्यांमध्ये देव बाप्पाने माझी संगती आत्म्याच्या द्वारे केली, त्याही विश्वासणाऱ्यांच्या जीवनाच्या पुस्तकात प्रभूने लिहून ठेवलंय की त्यांनी प्रभूसाठी किती वेळ दिला. तुम्ही असं समजू नका की तुम्ही वेळ दिला, तुमचं काहीच लिखाण नाही, मी आलो म्हणजे फक्त माझंच लिखाण देव बाप्पाने केलंय. तुमचं लिखाण प्लस माझं लिखाण देव बाप्पाने लिहून ठेवलं आहे की यांनी आत्म्याने किती संदेश ऐकला, खरेपणाने किती चालले, सगळं तुमच्या जीवनाच्या पुस्तकात नोंद केलेली आहे. ज्यांना ज्यांना देव बाप्पाने माझ्याद्वारे वचनातून जे काही सांगितलं, जसं पण सांगितलं, त्या विश्वासणाऱ्यांना येणाऱ्या वर्षामध्ये देव बाप विचारणा करणार आहे. काय विचारणा करणार आहे? माझा वयोवृद्ध दास तुमच्याकडे मी वेळोवेळी सेवेला पाठवित होतो, तो तुमच्याकडे येत होता, वेळ घालवायला मी पाठवित होतो का? माझा दास जो निरोप देत होता, जे माझा दास आत्म्याच्या प्रेरणेने आणि खरेपणाने सांगत होता, त्याप्रमाणे करण्यासाठी तुम्ही तुमच्या मनाची किती तयारी केली? प्रियांनो, विश्वासणाऱ्यांनी या गोष्टीचा विश्वास केला पाहिजे आणि त्यांना करावाच लागेल. कारण देव बाप्पाने जर आम्हाला तोला मोलाने आपल्या राज्यात घेतले ना, तर त्याने त्याच्या इच्छेप्रमाणे आम्ही वागावं म्हणून घेतलंय. जरा एक वचन बघू आपण या विचाराला अनुषंगून. योहान कृत शुभवर्तमान 16वा अध्याय 15वे वचन वाचा पटकन. जे काही पित्याचे आहे ते सर्व माझे आहे, म्हणून मी म्हणालो की जे माझे आहे. कोणतं काढलं? कोणतं? योहान 16:15. 15-16 वाचा. चुकला माझा रेफरन्स.
तुम्ही मला निवडले नाही तर हा. मी तुम्हाला निवडले व तुम्हाला नेमले आहे. ह्यात हेतू हा की तुम्ही जाऊन फळ द्यावे, तुमचे फळ टिकावे आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हाला द्यावे. प्रथम शब्द प्रभू बोलत आहे, तुम्ही मला निवडलं नाही तर मी तुम्हाला निवडलंय. आम्ही प्रभूच्या राज्यात आमच्या मर्जीने आलो नाही. हा आमचं येणं कसं झालं ते प्रत्येकाला माहित आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रभूकडे येण्याची साक्ष आहे. कोणताही विश्वासणारा, कोणताही आज जो सेवक म्हणून प्रभूमध्ये आहे, त्यांना असं प्रभूमध्ये म्हणताच येत नाही की माझ्याजवळ प्रभूमध्ये येण्याची साक्ष नाही. प्रत्येकाजवळ साक्ष आहे प्रियांनो, आणि हीच ती साक्ष त्यांची. प्रभूने आपल्या राज्यात प्रभूने स्वइच्छेने त्याला घेतले, त्याची ते प्रमाण आहे, ती त्याची समक्षता आहे. बिना साक्षीचं कुणीच प्रभूच्या राज्यात आलं नाही आणि येणार पण नाही. येण्याचे मार्ग वेगवेगळे. दिमिश्काच्या वाटेवर शाऊलाचं कसं येणं झालं? त्याने भर दुपारी प्रकाश पाहिला प्रभूचा, आणि शाऊलाला तो प्रकाश पाहावेना. प्रकाशाची थोडीशी झलक पाहिल्याबरोबर तो जमिनीवर खाली पडला. असं दिमिश्काच्या वाटेवर शाऊलाविषयी साक्ष आहे. शाऊलाची साक्ष प्रभूमध्ये येण्याची ही आहे. तशी प्रत्येक विश्वासणाऱ्याची प्रभूमध्ये येण्याची काही ना काही साक्ष आहे. कुणी आजारातून बरं झालं, कुणी संकटातून बाहेर आलं, कुणी ऍक्सिडेंट मधून देवबाप्पाने वाचवलं, कुणी अन्य तऱ्हेने काहीतरी प्रभूंनी केलं. अगोदर प्रभूंनी केलं आणि मग विश्वासणारा म्हणला मला आता प्रभूला स्वीकारायचंय, आता मला प्रभूवर विश्वास ठेवायचा आहे. बिना साक्षीचं कुणीही प्रभूच्या राज्यामध्ये आलं नाही. मी पण प्रभूच्या राज्यात आलो ना, आत्महत्या करण्याच्या प्रक्रियेतून मी प्रभूकडे आलोय. मी आत्महत्या करण्याचं ठरवलं नाही, आत्महत्या केली. आत्महत्या करूनही देवबाप्पांनी मला मरण नाही दिलं, म्हणून मी देवाला ओळखलं. अरे, आत्महत्या करूनही मला मरण आलं नाही, आता या देवाला मी शोधीन. आत्महत्या करण्याचा विचार करणं आणि आत्महत्या प्रत्यक्ष करणं या दोन गोष्टी आहेत. मी वेगळ्या मार्गाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, त्या प्रयत्नाला देवाने पूर्ण नाही होऊ दिलं, म्हणून मी देवाकडे आलो आणि आजपर्यंत देवामध्ये आहे. प्रियांनो, सांगायचंय काय एवढ्या बोलण्यातून देवबाप्पाला? देवबाप जर एखाद्याला आपल्या राज्यात घेण्याची इच्छा प्रगट करतो ना, तर देवबाप आपली इच्छा त्या विश्वासणाऱ्याकडून प्रगट करण्याची पण आशा ठेवतो. आता देवबाप्पाची एक आशा, एक इच्छा काही विश्वासणाऱ्यांनी, काही सेवकांनी आजपर्यंत पूर्ण केली नाही आणि करत नाही. ही बाब देवबाप कुठवर सहन करणार? 2025 साल एंडिंगच्या मार्गावर उभा आहे, समाप्तीच्या रस्त्यावर 2025 साल येऊन ठेपलंय. तरी काही विश्वासणाऱ्यांच्या हृदयात एका वचनाचा प्रकाश त्यांनी तसा प्रकाशू दिला नाही, जसा प्रकाशण्याची देवबाप आशा आजही करत आहे. म्हणून येणाऱ्या 2026 मध्ये देवबाप काही गोष्टी सक्तीने काही जणांवर प्रगट करणार आहे. त्यांच्यावरच प्रगट करणार आहे ज्यांना या गोष्टी देवबाप्पाने कळवल्या आहेत. ज्यांना या गोष्टी कळवल्या नाही किंवा माहीत नाही, त्यांच्याशी प्रभू आपला व्यवहार कसा करील ते मी सांगू शकत नाही. तो प्रभू आहे, कशा प्रकारे त्यांच्याबरोबर तो आपला संपर्क ठेवीन हे मला माहीत नाही. पण ज्यांना सांगण्यात आलंय ना,
ज्यांना माहिती मिळाली आहे त्यांच्याकडून हिशोब घेण्याचं येणारं 2026 साल असणार आहे. आणि ते हिशोब घेणारे कोणते प्रियजन आहेत हे मी सांगू शकत नाही. मला हे पण सांगता येणार नाही की ते हिशोब घेणारे प्रियजन कोण आहेत. पण देवबाप हिशोब घेतल्याशिवाय राहणार नाही हे मात्र काळ्या दगडावरची पांढरी रेष देवबाप आज बोलत आहे. प्रियांनो, जीवनामध्ये सर्वांना निराश करा, प्रभूला निराश करू नका. नेहमी देवबाप माझ्या मुखातून बोललाय. आणि देवबाप्पाला निराश न करण्याचा पर्याय एकच आहे. 2 पर्याय पण देवबाप्पाने ठेवले नाही निराश न ठेवण्याची. एकच पर्याय आहे. काय आहे? काय म्हणतात त्याला? पवित्र शास्त्र, बायबल है ना. या पवित्र शास्त्राला जर देवबाप्पाने पवित्र शास्त्र हे नाव दिलंय तर मग हे पवित्र शास्त्र आमच्या जीवनामध्ये कसं आम्ही ठेवलं पाहिजे? पवित्र ठेवलं पाहिजे का दोषासहित ठेवलं पाहिजे? कसं ठेवलं पाहिजे? पवित्र ठेवलं पाहिजे ना. आणि जर पवित्र ठेवायचं असेल तर मग पवित्र शास्त्राचं सगळं ऐकावं लागल. तिथं आमची मनमानी चालायची आम्हाला परवानगी देव देत नाही. देवाने या पवित्र शास्त्रात जे पण वचन ठेवलेत ना त्याच्या इच्छेने ठेवलेत. त्याने आम्हाला विचारलं नाही बरं का, हे वचन ठेवू का ते वचन ठेवू का, आम्हाला विचारणा केलेली नाही. एकही सेवक म्हणा, विश्वासणारा म्हणा आतापर्यंत असा बोलला नाही की देवाने XYZ वचन मला विचारलंय आणि मी हो म्हणलं तेव्हा त्यांनी बायबल मध्ये ठेवलंय. ऐकलं का आतापर्यंत कोणाच्या मुखातून? नामांकित सेवक प्रभू मध्ये आले, प्रभू मध्ये झोपी गेले, पण कोणत्याही सेवकाने कधी अशी वाणी आपल्या वाणीतून सांगितली नाही की देव बाप्पाने एखाद्या वचनाची विचारणा माझ्याकडे केली आणि मी हो म्हणलो तेव्हा देव बाप्पाने ते वचन बायबल मध्ये लिहिलंय. 12 शिष्य होते ना, अतिशय प्रभूचे आवडते 12 शिष्य होते. पण त्या 12 शिष्यांना पण देव बाप्पाने कोणत्याच वचनाविषयी विचारलं नाही बरं का. हे वचन ठेवू का, किंवा हे वचन तुला आवडतं का, तुला आवडत असलं तर मी ठेवतो, असं बायबल कुठंच सांगत नाही. 12 शिष्य येणार होते त्यांना सुद्धा प्रभूंनी विचारलं नाही. म्हणजे बायबल पूर्णपणे देव बाप्पाने आपल्या मर्जीने, आपल्या इच्छेने, आपल्या पसंतीने तयार केलं आणि ते आमच्या हातामध्ये दिलंय. मग देव बाप्पाने पूर्णपणे जर तयारीनिशी हे बायबल आमच्या हातात दिलंय, मग या बायबल मध्ये दोष काढण्याचा अधिकार आम्हाला आहे का? सांगता येईल का तुम्हाला? मला अधिकार आहे, मी अधिकार वाणीने म्हणू शकतो. प्रियांनो, येणाऱ्या वर्षामध्ये देवबाप आपल्या पवित्र शास्त्राला खरंच ते पवित्र शास्त्र आहे हे सिद्ध करून दाखवण्याची हालचाल सुरू करणार आहे. ती हालचाल कुठून देवबाप करीन हे मला माहित नाही, पण देवबाप ही हालचाल केल्याशिवाय राहणार नाही. आणि ही हालचाल सुरू करण्यामध्ये जेव्हा देवबाप राहील तेव्हा देवबाप आणखी एक प्रकारची प्रक्रिया करण्याची आशा आपल्या मनामध्ये ठेवतोय. कोणती आशा ठेवतोय? जरा वचनातून बघू आपण. यशायाचं पुस्तक 11वा अध्याय 11वा अध्याय 6 ते 9 वचन वाचा. यशाया 11वा अध्याय 6
11 वादे 6 ते 9. 6 ते 9. लांडगा कोकरांजवळ राहील, चित्ता करडाजवळ बसेल, वासरू, तरुण, सिंह व पुष्ट बैल एकत्र राहतील. त्यास लहान मूल, वळील, गाय व अस्वल एकत्र चरतील. त्याचे बच्चे एकत्र बसतील. सिंह बैलाप्रमाणे कडबा खाईल. ताने बाळ नागाच्या बिळाजवळ खेळेल. थानतुटे मूल पुरुषाच्या बुबुळाला हात लावतील. माझ्या सगळ्या पवित्र डोंगरावर ती उपद्रव देणार नाहीत व नासधूस करणार नाहीत. कारण सागर जसा जलपूर्ण आहे तशी परमेश्वराच्या ज्ञानाने पृथ्वी परिपूर्ण होईल. जिथं जिथं देव बाप्पाला वाटेल, आता हे देव बाप्पाचं वचन आहे, हे देव बाप्पाने आपल्या सोयीच्छेने लिहिलंय. जिथं देवाला आवश्यकता भासेल, गरज पडेल, की माझ्या विश्वासणाऱ्यांना मी माझ्या पवित्र शास्त्रामध्ये कोणकोणत्या गोष्टी लिहिल्यात, त्या काही ठिकाणी देवाची इच्छा असेल तर देव त्या प्रगट करील. ऐकणाऱ्यांनी असं समजू नये हे वचन वाचलं म्हणजे अख्ख्या पृथ्वीवर अशी प्रक्रिया प्रभू करील. प्रभूला जिथं आवश्यकता भासेल, जिथं प्रभूला वाटेल मला गरज आहे या गोष्टी करण्याची, दाखवण्याची, तिथं या गोष्टी होऊ शकतील. येणारं वर्ष अतिशय तोला मोलाचं आहे. प्रियांनो, प्रभूला जितकी येण्याची घाई आम्हाला घेऊन जाण्यासाठी लागली ना, तितकी घाई आमच्या हृदयाला अजून लागलेली नाही. आम्ही फक्त इथपासून कदाचित म्हणत असतो आमचा प्रभू आम्हाला घेऊन जाण्यासाठी येणार आहे, पण प्रभूच्या मनातली इच्छा इथून देवबाप आम्हाला घेऊन जाण्याच्या प्रक्रियेला त्याने प्रज्वलित केलं आहे. आणि ते प्रज्वलित करण्याची प्रक्रिया या वचनाच्या माध्यमातून त्याला जर कुठं आवश्यक वाटलं, आवश्यकता जर भासली, तिथं देवबाप ही प्रक्रिया दाखवल्याशिवाय राहणार नाही. देवबाप जर वचन लिहू शकतो ना, तर देवबाप तसं करून दाखवू होऊ शकतो. आज आमच्या मनाला वाटल, अरे एकच काय होणं शक्य आहे, हे आता नाही होणार, आम्ही वर गेलो ना मग कदाचित देवबाप हे करील. यांनो, देवबाप आपल्या वचनाला वाचवण्यासाठी, आपल्या वचनाचा सन्मान होण्यासाठी कोणत्याही हद्दीपर्यंत आपल्या विश्वासणाऱ्याला चमत्कार दाखवण्यापासून माघार घेणार नाही. लक्षात ठेवा, जेव्हा एखाद्या XYZ ठिकाणी काही विश्वासणारे, जेव्हा आता आमच्या बहिणीने वाचलेल्या वाचनाप्रमाणे एखाद्या ठिकाणी जर तशी प्रक्रिया त्यांनी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिली, त्यांच्या मनाला आनंद होईल का दुःख होईल? ते म्हणतील का रे कस काय झालं, हे तर नव्हतं होत पृथ्वीवर, कस काय झालं हे? जिथं ही प्रक्रिया होईल ना, तिथं वचनाचा गौरव देवबाप केल्याशिवाय राहणार नाही. देवबाप आपल्या वचनाला विश्वासणाऱ्याच्या हृदयामध्ये आणण्यासाठी कोणत्याही गोष्टी करायला समर्थ आहे आणि तो करणार, तो आता थांबणार नाही. म्हणून देवबाप्पाने हे वचन दाखवलं मला त्याचा रेफरन्स आठवत नव्हता, म्हणून मी वही उघडली, संदेश मी तयार केलेला आहे, पण देवबाप मला याच्यातून नाही बोलायचं, याच्यातून मी नाही सांगणार. पण ज्या वचनाचा रेफरन्स मी लिहिलाय त्या वचनाचा रेफरन्स मला आठवत नव्हता, म्हणून मी वही उघडली. मला या वहीतून नाही संदेश सांगायचा, एकच वचन मला सांगायचं होतं जे बहिणींनी वाचलं. प्रियांनो, कधी अशी भावना मनामध्ये घेऊन चालू नका की देव कोणती तरी गोष्ट माग ठेवणार आहे आणि मग येणार आहे. देव कधीच असं करणार नाही. त्यांनी बोलवलेले आणि निवडलेले हे जे दोन प्रकारचे विश्वासी आहेत ना, हे कसे विश्वासी देव बाप्पाने ठेवलेत किंवा आहेत ते प्रगट केल्याशिवाय प्रभू राहणार नाही. आता बोलवलेल्यांसाठी कोणकोणत्या गोष्टी देव बाप्पाने त्यांच्यासाठी राखून ठेवल्यात ते मला सांगता येणार नाही.
परंतु निवडलेल्यांसाठी देव बाप्पाने सर्वात मोठी गोष्ट काय लिहिली बायबलमध्ये माहिती? निवडलेल्यांसाठी सर्वात मोठी गोष्ट काय लिहिली बघूया जरा वाचनातून. मत्ती शुभ वर्तमान 24 अध्याय 22 वचन. आणि ते दिवस कमी केले नसते तर कोणाही मनुष्याचा निभाव लागला नसता, परंतु निवडलेल्यांसाठी ते कमी केले जातील. आता हे दिवस कसे कमी निवडलेल्यांसाठी होतील हे पण प्रभूलाच माहिती आहे. आणि ही प्रक्रिया कधी होणार आहे? या प्रक्रियेमध्ये निवडलेला कधी उतरणार आहे? आणि देवबाप याच्यामध्ये हस्तक्षेप कधी करणार आहे? जेव्हा जगाची परिस्थिती भयंकर वाटेवर चालण्याच्या प्रक्रियेने आम्ही पाहतो. सध्या कसं वातावरण चाललंय म्हणता येईल का? चांगलं वातावरण नाही. आज जो तो म्हणतो सावधानतेने सेवा करा बरं का, सावधानतेने सेवा करा. जिथं आवश्यक पडन तिथंच सेवेला जा. जिथं जाण्याची गरज नाही पडणार तिथं जाऊच नका. काही जण तर सेवेलाच जात नाही. ते म्हणतात नको फार वातावरण बिघडे, सेवेला जाणं योग्य नाही. प्रियांनो, आकाश पृथ्वी नाही तशी होतील, पण देवाचं वचन सांगणं आणि देवाचं वचन नष्ट होणं कधीच होणार नाही. वचन सांगणं थांबलं जाणार नाही. पृथ्वीवर एक ठिकाणी जरी सेवकांनी वचन सांगितलं ना, देव बाप्पाचं वचन पूर्ण होत आहे असं देव बाप म्हणतो. जरुरीने सगळ्यांनी सांगितलं म्हणजे पूर्ण होईल. एक जण जरी सेवेमध्ये प्रभूला दिसला ना, प्रभू म्हणतो माझ्या वचनाला मी माझ्या इच्छेने पूर्ण होत असताना पाहत आहे. यांनो, अतिशय धन्य आहात तुम्ही की तुम्हाला देव बाप्पाचं वचन ऐकायला मिळतंय. आम्ही फक्त संस्थेचा, मिनिस्ट्रीचा आमच्या डोक्यातून जर विचार थोडासा बाजूला ठेवला ना, मग आम्हाला वचनाचं महत्व काय आहे ना देवाचा आत्मा समजू देईल. प्रियांनो, मिनिस्ट्री आणि संस्था हे देव बाप्पाकडूनच आहे, परंतु देवापेक्षा मिनिस्ट्री आणि संस्था मोठी नाही हे देव बाप्पाला तुम्हाला विशेष करून सांगायचं आहे. संस्था देखील प्रभूचाच आदर करणारी आहे. सांगा कोणती मिनिस्ट्री, कोणती संस्था प्रभूचा आदर करत नाही? दाखवा एखादी संस्था मला. किती म्हणते आम्ही प्रभूचा आदर न करता संस्थेमध्ये आहोत. आहे का एखादी संस्था? अहो, कुठली संस्था घ्या ती प्रभूचा आदर करणारी आहे. तवा देव बाप्पाने त्या संस्थेला प्रभूच्या राज्यामध्ये स्वीकृती दिलेली आहे. प्रियांनो, देव बाप्पाने जर एवढ्या कंट्रोलेट मध्ये सगळ्यांना ठेवलंय, मग देवबाप आपल्या वचनाला कंट्रोलेट मध्ये ठेवणार नाही का? वचनाला कम्फर्टेबल मध्ये ठेवणार? प्रियांनो, वचनाचं महत्व समजून घ्या. वचनाला प्रथम जागा द्या. वचनाच्या विरोधात राहू नका. वचनाच्या शंकेत चालू नका. वचनाविरुद्ध मनामध्ये शंकेचं जाळं बनवू नका. तुम्हाला काय अधिकार नाही शंकेचं जाळं बनवण्याचं. ते प्रभूने लिहिलंय, प्रभूची अमानत आहे ना, प्रभूची अमानत. आता एक उदाहरण देतो, माझं उदाहरण देतो, इतरांचं नाही देत. माझं उदाहरण देतो. माझं दिलं म्हणजे माझ्या उदाहरणाला तुम्ही समजू शकता. आता मला 2 मुलं आहेत, आहे ना, 2 मुलं. ती माझी अमानत आहे का दुसऱ्याची अमानत आहे? कुणाची अमानत आहे? माझी आहे का दुसऱ्याची? माझी अमानत आहे ना. मी त्या अमानतीला कसं ठेवतोय, काय करतोय, माझ्यावर निर्भर आहे. का माझ्यावर निर्भर आहे? कारण त्यांचा क्रिएटर मी आहे, त्याचा निर्माता मी आहे. प्रभूने ते पाठवलं मान्य, पण जन्म देणारा मी आहे. म्हणून अधिकार कोणाचा आहे? माझे मुलं माझ्या अधिकाराच्या बाहेर जातील का? त्यांना जर सांगितलं ही गोष्ट नको करू, ते म्हणतील का नाही मी करीन ती गोष्ट?
जर बापाची आज्ञा मुलगा मानल्याशिवाय राहत नाही, मग देवाने आम्हाला जर आपल्या राज्यात मुलं म्हणून घेतलंय, मुली म्हणून घेतलंय, मग देवबाप ह्या वचनात जी आज्ञा देईन ती आज्ञा आम्ही पाळणारे असलं पाहिजे का देवाला शिकवणारे असलं पाहिजे? काय करणार असलं पाहिजे? आम्ही ऐकणार असलं पाहिजे ना. कधीही देवाच्या आत्म्याच्या पुढं आमच्या बुद्धीला आम्ही चालवू नये. कधी आमची बुद्धी देवाच्या आत्म्याच्या वचनाच्या पुढं चालू शकत नाही. आणि जो कुणी या प्रक्रियेमध्ये उतरण्याचा प्रयत्न करतो ना, प्रभूच्या डिक्शनरीत त्या व्यक्तीसाठी काय नाव आहे माहिती का? पवित्र आत्मा बोलायला लागल्यावर घाबरत नाही. पवित्र आत्मा कोणाचा मोहताज नाहीये, तो निर्भीडपणे बोलणारा आत्मा आहे. आणि पेंटिकॉस्टच्या दिवशी त्याने हे सिद्ध करून दाखवलं की मी निर्भीडपणे माझ्या लोकांना वचन देणार आहे. प्रियांनो, पवित्र आत्मा ज्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये करण्याची आशा ठेवतोय ना, सर्वात मोठी आशा काय माहिती का देवबाप्पाची? आम्ही कधी वचनाला आमच्या बुद्धीने शिकवण्याचा प्रयत्न आम्ही केला नाही पाहिजे. आम्ही आमच्या इच्छेने प्रभूला चालवणारे कधी बनलं नाही पाहिजे. प्रभूने आम्हाला चालवणार बनलं पाहिजे. म्हणून मी माझ्या मुलाचं उदाहरण दिलं की माझ्या मुलांना जर मी म्हटलं हे नका करू तर माझे मुलं ऐकतील का नाही ऐकणार? तो म्हणले ऐकतील. जर माझे मुलं माझ्या सांगण्याप्रमाणे करणारे होतात, मग देवाने अख्ख्या जगातले जे विश्वासणारे आपल्या राज्यात घेतले ते प्रभूचे ऐकणारे झाले पाहिजे का ऐकणारे प्रभूला शिकवणारे झाले पाहिजे? ऐकणारे झाले पाहिजे ना. आणि ही प्रक्रिया नवीन वर्षामध्ये प्रभू सुरू करणार आहे. आता पूर्व तयारी चालली. जे काही दिवस नवीन वर्षाच्या येण्या अगोदरचे तुम्हाला मला प्रभू देत आहे, ही पूर्व तयारी आमच्या मनाची आम्ही करावी की नवीन वर्षामध्ये माझी विचारधारणा मी नवीन करीन, जुनी विचारधारणा सोडून देईन, जुनं जे काय सगळं मी टाकून देईन आणि प्रभूकडून नवीन घेईन मी. आणि प्रभूकडून नवीन जर तुम्हाला पाहिजे असेल तर प्रभूची सर्वात पहिली आज्ञा आहे, मी सांगतो ते ऐकणं तुझं कर्तव्य आहे. जो ऐकतो तो वाचतो, जो ऐकत नाही ना त्याचा न्याय होतो. ही देवाची बोलण्याची भाषा आहे. म्हणून प्रियांनो, नवीन वर्षामध्ये संकल्प करा की मी प्रभूच्या विचाराप्रमाणे स्वतःला तयार ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करीन. आणि त्या प्रयत्नामध्ये बायबलला मी सर्वात मोठी जागा माझ्या हृदयात आत्म्यात देईन. बायबलला मी कधीच कोणत्याच अँगलमध्ये प्रभूला न आवडणाऱ्या माध्यमांमध्ये मी बायबलला पाहणार नाही. हा संकल्प जर तुम्ही केला ना प्रियांनो, तुमचं नवीन वर्ष 1 महिन्यासारखं जाईल. कसं जाईल? 1 महिन्यासारखं 1 वर्ष जाईल. तुम्हाला विश्वास बसणार नाही. तुम्ही म्हणता काय ब्रदर आज सांगू राहिलेत, हे होणं शक्य नाही. माझ्या जीवनात झालंय. कधी झालंय मला एक्झॅक्टली माहित नाही, पण झालंय 1 वर्ष असं. मला 1 वर्ष 1 महिन्यासारखं वाटलं. म्हटलं अरे हे कसं काय झालं बाबा? 11 महिने माझे लेस झाले का काय? प्रभू म्हणला सगळे महिने तुझ्या नावावर काउंट आहेत, पण तुला ते वर्ष 1 महिन्यासारखं मी का दाखवलं? कारण त्या वर्षी तू माझ्या खूप आज्ञा पाळल्या, म्हणून तुला ते वर्ष 1 महिन्यासारखं मी दाखवलं. आणि तेव्हा मी ट्रिनिटीच सेवा करत होतो. जेव्हा मला 1 वर्ष 1 महिन्यासारखं वाटलं ना, तेव्हा मी ट्रिनिटीची सेवा करत होतो. त्या काळामध्ये देवबाप्पाने मला 1 वर्ष असं दाखवलं होतं. शब्दशः प्रभूंनी सगळं जर उलगडा करून दाखवलं तर मी सांगायला घाबरणारा
दास नाही, पण जे बोलत आहे पवित्र आत्मेच्या प्रेरणेने सत्य बोलत आहे. प्रियांनो, अशी तयारी नवीन वर्षाची करा की नवीन वर्षामध्ये समस्येचं ओझं स्वतः घेऊन चालण्यापेक्षा प्रभूला समस्येचं ओझं घेऊन चालण्यासाठी आमंत्रित करा. प्रभूला तुम्ही खूप हाक मारली आणि मारत आहे रोजही हाक, प्रभू माझं असं आहे, माझं तसं आहे, वगैरे वगैरे. पण कधी विचार केला का, मी प्रभूचा धावा खूप करतोय, प्रभू माझा धावा करतोय का? मी प्रभूकडे धावत जात आहे, पण प्रभू माझ्याकडे धावत येतोय का? मी प्रभूकडे प्रार्थना करतोय, पण माझी प्रार्थना धोपासारखी प्रभूपर्यंत पोहोचते का? प्रियांनो, आम्ही सगळे शर्तीचे प्रयत्न करतो प्रभूला प्रसन्न करण्याचे, पण प्रभू त्याप्रमाणे आमच्याकडे येण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे का, याची नवीन वर्षामध्ये खात्रीने तपासणी करा. मी धावा करतोय, प्रभू माझ्या धाव्याप्रमाणे माझ्याकडे येतोय का? जर येत नसला तर कुठं पाणी मुरतं याची तपासणी करा. जिथं पाणी मुरत असन तिथं समजून घ्यायचं तुमचा धावा प्रभू मान्य करत नाही. तुम्ही धावतात पण प्रभू तुमच्याकडे धावायला यायला मन कठीण करतोय. याचा विपरीत अर्थ करू नका, अरे ब्रदर म्हणतात प्रभू माझ्याकडे यायला मन कठीण करतोय, मग मी प्रभूत आहे कसा? आमची बुद्धी लगेच नकारात्मक गोष्टी विचार करायला ना फार एक्सपर्ट आहे, पण सकारात्मक गोष्टी समजून घ्यायला ना फार वेळ लावते. प्रियांनो, जसा तुमचा धावा आहे तसाच प्रभूचा धावा जर असला तर प्रभूचा आणि तुमचा संबंध समेट चांगला आहे असं म्हणता येईल. आणि जिथं तुमचा आणि प्रभूचा संबंध समेट चांगला आहे तिथं अडचणीला जागा नसती, तिथं प्रॉब्लेमीला कोणती स्थान देवबाप ठेवत नाही. प्रियांनो, आज अशी कंडिशन आहे, देवबाप काही जणांकडे पाहून ना प्रसन्नच नाहीये. ते खूप प्रभूला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करत आहे, पण प्रभू त्यांच्याकडे पाहून प्रसन्नच होत नाही. का होत नाही? का प्रभू असं काही ठिकाणी करतोय? प्रियांनो, देव बाप्पाला ना आपल्या पवित्र शास्त्राला दोष लावणं कदापि मान्य नाही आणि मान्य प्रभू करणारही नाही. पण आज दोष लावूनही काही जणांना प्रभूने आशीर्वादित केलंय. कशासाठी केलंय माहिती का? प्रभू जर ते बोलत आहे तर प्रभू त्याचा अर्थही सांगत आहे. आज दोष लावूनही काही जणांना देव बाप्पाने भरपूर आशीर्वादित का केलंय माहिती का? त्याचं कारण हे आहे, तुला हे आशीर्वाद बघून तरी माझ्या पवित्र शास्त्राला दोष लावण्याचं सोडून दे, म्हणून तुला एवढे आशीर्वाद मी प्रदान केलेत. देवबाप देतो ना तर काही हेतूने देतो, आणि जेव्हा देवबाप बघतो ना एखाद्याकडे, अरे याला एवढं देऊनही यांनी काही त्याचा उपयोग केला नाही, मग देवबाप काढायला सुरुवात करतो. आणि मी निरनिराळ्या माध्यमातून तुम्हाला सांगितलंय की काही सेवकांची सेवा पूर्वी फार जबरदस्त होती, पण आजच्या समयाला त्यांची सेवा काय आहे उदाहरणं मी दिलेत. प्रियांनो, देवाला देणं माहित आहे आणि देवाला काढून घेणं माहित आहे. नवीन वर्षामध्ये देवबाप आपल्या वचनाला दोष लावण्याच्या प्रक्रियेला कदापि बर्दाश्त करणार नाही. ही देवबाप्पाची फायनल इच्छा नवीन वर्षामध्ये देवबाप काही ठिकाणी कृतीने प्रगट करणार आहे. आता ते कोणते प्रियजन असणार आहे ज्यांच्यापर्यंत ही कृती देवबाप प्रगट करणार आहे? त्या प्रगट करण्यामध्ये तुमचं नाव आहे का मला माहित नाही. मी अन्य ठिकाणी जातो तिथल्यांचं नाव आहे का मला माहिती नाही. पण देवबाप कुठं ना कुठं, कारण एक वचन बघू आपण, 1 कोरिंथी
याच विचाराला अनुषंगून वचन आहे, वचन दुसरं नाही. किती वाजले? 15वा अध्याय 58 वचन. 15वा अध्याय 58 वचन. पटकन. म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत हे तुम्ही जाणून आहात. म्हणून तुम्ही स्थिर व अडळ व्हा आणि प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर असा. प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाही. आता मी जी सेवा करतोय व्यर्थ तिची सेवा आहे का? नाही. प्रभूचं वचन सांगतंय व्यर्थ सेवा नाही. मग जर सेवा व्यर्थ नाही तर त्याला फळे आलं पाहिजे ना. न तर मग ते निष्फळ अंजिराच्या झाडासारखी सेवा प्रभू करून घेईन का कोणाकडून? कोणत्या सेवकाला देव बाप्पाने निष्फळ अंजिराच्या झाडासाठी आपल्या सेवेमध्ये घेतलंय का? म्हणता येईल का की XYZ सेवकाला निष्फळ अंजिराच्या फळासारखं घेतलंय? एकाही सेवकाला, एकाही विश्वासणाऱ्याला देव बाप्पाने अशा तऱ्हेने घेतलेलं नाही. आज अंजिराच्या झाडावरून, निष्फळ अंजिराच्या झाडावरून निरनिराळे संदेश देतात. प्रियांनो, देवबाप ज्याला सेवा करायला लावतो ना त्याच्याकडून तो मागणी पण करतो. बघा, काही सेवकांची आज सेवा म्हणतात माझे एवढ्या वर्षात मी अगदी छोट्या परिवारातून, काही बोटावर मोजणाऱ्या परिवारापासून सेवा सुरू केली, पण आज माझी सेवा हजारोंच्या परिवारामध्ये आहे. कुणी वाढवली सेवा? कुणी वाढवली? प्रभूनी वाढवली. 1 जणांनी जर वचन ऐकलं ना तर 1 जण 10 जणांना सांगितल्याशिवाय राहत नाही, आणि 10 जण 100 जणांना सांगितल्याशिवाय राहत नाही. म्हणून एखाद्या सेवकाची सेवा हजारो परिवारामध्ये जाते ना, किंवा हजारो परिवार त्या सेवकाजवळ आहेत ना, त्याचं कारण हे आहे, विश्वासणारे जर वचन ऐकायला आले तर सेवा वाढन ना. विश्वासणारे आले नाही तर सेवकाची सेवा कशी वाढन? निष्फळ अंजिराच्या झाडाला करता येईल का असं? प्रियांनो, कोणतंही झाड निष्फळ नाहीये देवाच्या राज्यामध्ये. फक्त त्याने ओळखून घ्यायची की मला सेवा कशी प्रभूने दिली, माझ्या सेवेचं टार्गेट काय आहे. आणि प्रभू सेवेचं टार्गेट कसं सांगतो माहिती का? आता प्रभूच्या सेवेचं टार्गेट ऐका. तुम्ही तुमच्या भावी जीवनामध्ये एक विश्वासणारा जर प्रभूच्या राज्यात आणला, किंवा एक परिवार जर प्रभूच्या राज्यात आणला, तुम्ही प्रभूची सेवा केली. ही आहे प्रभूच्या सेवा सांगण्याच्या पद्धती. मग एकापेक्षा अधिक परिवार असले तर वेल अँड गुड, पण एक विश्वासणारा एक परिवार जर तुम्ही प्रभूच्या राज्यात आणलं ना, तुम्ही प्रभूची सेवा केली. म्हणून प्रभू वचनातून कसं बोलतो, जरा वचनातून आपण या वाक्याला तपासू. मत्तई शुभवर्तमान, जो पण विचार येईल त्याला आपण वचनातून तपासू. प्रभूच्या भाषेमध्ये प्रभू कसं बोलतो. 18वा अध्याय 14वं वचन. जसे तसे ह्या लहानातील एकाचाही नाश व्हावा अशी तुमच्या स्वर्गातील पित्याची इच्छा नाही. आणखी एक बघू, याला जोडीदार भाऊ बघू एक छोटा. दुसरे पेत्र 3रा अध्याय 9वं वचन. याचा लहाना भाऊ. कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात तसा विलंब प्रभू आपल्या वचनाविषयी करीत नाही, तर तो तुमचे धीराने सहन करीतो. कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चाताप करावा अशी आहे. ही आहे देव बाप्पाची इच्छा. 1 जणांनी जर पश्चाताप केला, 1 जण जर प्रभूकडे आला, एखाद्या सेवकाच्या माध्यमातून, सेविकाच्या माध्यमातून, ब्रदराच्या माध्यमातून,
त्याने देवाची सेवा केली असं देव बाप्पाचं या वचनाप्रमाणे म्हणणं आहे. पण आजच्या वर्तमान काळामध्ये आम्ही वावरत असताना, वागत असताना आमच्या जवळ जर भरपूर लोक नसले, भरपूर परिवार नसले, किंबहुना आमच्या जवळ स्वतःचं चर्च नसलं, लगेच सेवक म्हणतात काय नाही त्यांच्या जवळ. ज्याच्या जवळ वचन सांगण्याची प्रक्रिया देव बाप्पाने ठेवली ना, तो देवाचा सेवक आहे. वचन कोण देत आहे जरा बघू आपण. 2 पेत्र काढे ना, पहिला अध्याय काढा, 21वं वचन वाचा. कारण संदेश मनुष्याच्या इच्छेने कधी आलेला नाही, तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या मनुष्यांनी देवापासून आलेला संदेश सांगितला आहे. कोणापासून सांगितलाय संदेश? देवापासून सांगितलाय, माणसापासून नाही सांगितला. ज्याच्याजवळ शब्द आहे त्याच्याजवळ देव आहे, ज्याच्याजवळ शब्द नाही त्याच्याजवळ देव नाही. म्हणून योहान 1:1 मध्ये लिहिलंय, प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. प्रियानो, आमच्या जवळ देवाचा शब्द असला ना, आम्ही सर्वात मोठे धनवान आहोत. ज्यांच्याजवळ शब्द नाही त्यांनी असं समजून नाही अरे मी धनवान नाही. तुम्ही विश्वासी आहात. तुम्हाला विश्वासाप्रमाणे चालण्यासाठी देव बाप्पाने तशी प्रक्रिया दिली. तुम्ही त्याच्यामध्ये प्रामाणिकपणे चाला आणि प्रामाणिकपणे तुम्ही व्हावं म्हणून सेवक येतात तुमच्याकडे. कशाला येतोय सेवक? वेळ घालवायला येतोय का? काही इकडचं तिकडचं सांगतोय का सेवक? प्रियांनो, ज्याला जी सेवा दिली ना त्या सेवेमध्ये त्यांनी प्रामाणिक राहावं म्हणून आणखी एक शब्द बघू. 1 करंती 7वा अध्याय 24वं वचन. 24 ना. बंधुजन हो, ज्या स्थितीत कोणाला पाचारण झाले असेल त्या स्थितीतच तो देवाजवळ राहो. त्या स्थितीमध्येच तो देवाजवळ राहो. मग तुम्हाला विश्वासू म्हणून देवाने पाचारण केलंय, त्याच्यात विश्वासू राहा. तुम्हाला सेवक म्हणून पाचारण केलंय, सेवेमध्ये सेवक म्हणून प्रामाणिक राहा. ज्याला जी सेवा दिली ना, ज्या सेवेचं पाचारण आहे त्याने आपलं पाचारण ओळखावं. ज्याला चिन्ह चमत्कार करण्याचा अधिकार दिलाय त्यांनी तो चिन्ह चमत्कार करण्याचा अधिकार कसा वापरावा जरा वचनातून बघू आपण. मत्तेय शुभवर्तमान 10वा अध्याय 8वं वचन. याप्रमाणे त्या अधिकाराला वापरावं ज्याला चिन्ह चमत्कार करण्याचा अधिकार देवाने दिलाय. 8 ना. हो. रोग्यास बरे करा, मेलेल्यास उठवा, कृष्ण शुद्ध करा, भूते काढा, तुम्हाला फुकट मिळाले, फुकट द्या. जो कोणी या प्रक्रियेप्रमाणे त्या दानाचा उपयोग करील ना, देव बाप त्याच्यापासून हे दान कधीच काढून घेणार नाही. प्रियांनो, हे दान आशीर्वादाचं पण दान आहे आणि हे दान तोट्याचं पण दान आहे. हे दान जर योग्य रीतीने वापरलं ना, याचा उपयोग देवाच्या इच्छेप्रमाणे केलं ना, हे दान कधीच तुमच्यापासून जाणार नाही. मी अशा सेवकांच्या साक्षी ऐकल्यात. अहो, साधी फूक मारली तर लाखो लोक पडते त्यांच्या फुकीने. नुसती फूक मारली, असं फूक केलं धाडधाड लोक पडते. मी अजूनही प्रक्रिया प्रत्यक्षात पाहिली नाही. बघा काय कृपा आहे. असा हात जर फिरवला, असा नुसता हात केला ना सेवकाने, तुम्हाला काय आजार असू द्या लगेच बरे तुम्ही. असे जर हात केले ना सेवकांनी, दोन्ही हात असे केले ना वर, तुम्ही ज्या पण इच्छा घेऊन या मीटिंगला आलात त्या इच्छा तुमच्या पूर्ण होणार असं मी ऐकलंय. फार आशीर्वादित ते विश्वासणारे सेवक आहेत ज्यांना अशा मीटिंगला जाण्याची संधी देव बाप देतो. प्रियांनो, त्या मीटिंगला
लाखोंच्या पुढंच भीड असती आणि एखादा सेवक तसा असतो. सगळे सेवक नसतात बरं का. बेनहीन एक सेवक होते. आता सध्या साऊथ आफ्रिकेचे एक सेवक आहेत, काहीतरी नाव आहे त्यांची. मागच्या महिन्यात मीटिंग झाली. त्या सेवकाला ती कृपादान बेनहीन सारखी प्रभूने प्रदान केली आणि 11 वर्षानंतर ते सेवक भारतात सेवेला आले होते. 11 वर्ष त्यांना भारतामध्ये येण्याची परवानगी नव्हती. मागच्या महिन्यात हैदराबाद या ठिकाणी ती मीटिंग झाली, पण मला जाता नाही आलं त्या मीटिंगला, कारण वरून मान्यता नव्हती म्हणून माझं जाणं नाही झालं. पण एका सेवकाने मला इतकं कन्व्हिन्स केलं ना त्या मीटिंगला येण्यासाठी. उद्या मीटिंग स्टार्ट आहे. रात्रीपासूनच मला फोन, ब्रदर काही करा तुम्ही मीटिंगला याच. मी मीटिंगला आलोय, पण वरून मान्यता नसल्यामुळं मला जाता नाही आलं. शेवटच्या दिवसापर्यंत ते ब्रदर मला फोन करत होते, शेवटच्या दिवशी तरी या, पण नाही झालं माझं जाणं. खरं सांगतो या बायबलला हातात घेऊन, खोटं नाही बोलत. कारण वरून मान्यता असली तर जाणं होईल तुमचं. वरून देव बाप्पांनी तुमच्या नावे नाही लिहिलं तिथं नाही जाण्याचं, तुम्ही जाऊ शकत नाही. माझ्याजवळ सगळं होतं, पैसे रेडी होते, सगळ्या गोष्टी रेडी होत्या, पण जी समस्या माझ्या समोर आहे ना सध्या, त्या समस्येने मला थांबवलं. नको जाऊ. प्रभू म्हणला ही समस्या तुझ्यासाठी आहे, या समस्येला ओलांडून जायचं असलं जा. आणि जर तुला ही समस्या ओलांडायची नसली तर तू ओळखून घे की मी तुला पाठवित नाही. जो विचारवंत असतो ना तो विचार करतो आणि प्रभूच्या निर्णयालाच होकार देतो. मी नाही गेलो त्या मीटिंगला. मला ब्रदर कधीतरी देवबाप देईन मला संधी, त्यावेळेला मी येईन मीटिंगला. कारण एक दास आहे ना माझ्यावर इतकी प्रीती करतात ना, कुठं मीटिंग असली की मला अवश्य फोन करतात ते, ब्रदर याच तुम्ही, मी तुम्हाला फोन करतोय. पण माझं कधी जाणं होतं कधी नाही होत. प्रियांनो, देवबाप आपली इच्छा जर पूर्ण करण्याचं ठरवतोय तर लक्षात घ्या, येणाऱ्या वर्षामध्ये तुमच्या मनामध्ये स्वतःसाठी मागण्याचे संकल्प कमी ठेवा, प्रभूचा गौरव करण्याचे संकल्प येणाऱ्या वर्षामध्ये जास्त ठेवा. आणि प्रभूची इच्छा पूर्ण करणं हे नवीन वर्षाचं ध्येय तुम्ही आजपासूनच आपल्या मनामध्ये तयार करण्याची सुरुवात करा. नवीन वर्षाला काहीतरी घेऊन मी प्रभू आलोय तुझ्या समोर आणि हे मी तुझ्या समोर ठेवत आहे. वर्षभर मला याप्रमाणे तू सहाय्यता कर. काही घेऊन या म्हणजे देवबाप त्याला आशीर्वादित करील. तुम्ही मोकळेच आले नवीन वर्षामध्ये, प्रभू म्हणशील काहीच आणलं नाही तू माझ्या समोर, कोणता आशीर्वाद देऊ तुला. आशीर्वाद तो मिळवा प्रियांनो नवीन वर्षामध्ये ज्या आशीर्वादाने देवबाप खुश होईल. आम्ही स्वतःसाठी खूप आशीर्वाद घेतले आणि घेत आहोत. येणाऱ्या वर्षामध्ये देवाला आम्ही खुश कसं करू या गोष्टीकडे लक्ष देणारं नवीन वर्ष बनवण्याचा प्रयत्न करा. धन्य तुमचे कान आहे की तुम्हाला ह्या अशा तऱ्हेचा विचार ऐकायला भेटत आहे. प्रियांनो, नवीन वर्षामध्ये नवीन संकल्प घ्या आणि देवबाप आता लवकरच आपल्या येण्याच्या प्रक्रियेला पूर्ण करणार आहे. म्हणून त्याने चोरासारखा शब्द ठेवलाय, मी चोरासारखा येईन आणि तुम्हाला घेऊन जाईन. कदाचित येणारं 26 वर्ष 2026 त्या चोरासारखा प्रभू येण्याचं होऊ शकतं. काही होऊ शकतं नवीन वर्षामध्ये प्रियांनो. म्हणून जागृत राहा. तुम्हाला वाटत नाही अशा घटकेस तुमचा तारणारा तुम्हाला घेऊन जाण्यासाठी येईल असं मत्तयाच्या पुस्तकात लिहिलंय ना वचनामध्ये. देवबाप आपल्या वचनाला ध्यानामध्ये ठेवून नवीन वर्षामध्ये आमच्याशी वागणार आहे. आणि त्याच्यामध्ये सर्वात मोठा संकल्प, देवबाप आपल्या बायबलला जे काय आज दोष लावणारे आहेत
त्या दोष लावणाऱ्यांच्या मनामध्ये आत्म्याच्या प्रेरणेने चांगली प्रेरणा त्यांच्या हृदयात टाकणार आहे की तुम्ही या वचनाला दोष लावतात, हे दोष लावणं थांबवा. आता हे कोणापर्यंत देवबाप करणार आहे हे मी नाही सांगू शकत, कारण मला प्रगटीकरण भविष्यवाणी करण्याचे एवढं कृपा प्रभूने दिलेली नाही. पण देवबाप नवीन वर्षामध्ये काही ना काही करणार आहे. आत्मेचं संजीवनाचं आम्ही खूप ऐकलं, आत्मेचं संजीवनी येणाऱ्या वर्षामध्ये वचनाला दोष न लावण्याचं संजीवन देवबाप आणणार आहे. आणि त्या दोष लावणाऱ्यांमध्ये तुमच्या परिवारापासून देवबाप्पाने सुरुवात करावी अशी माझी इच्छा आहे. मी जर इथं आलोय प्रभूच्या आत्मेच्या प्रेरणेने, तर इथून देवबाप्पाने सुरुवात करावी. आणि मी तुम्हाला मागील संदेशात सांगितलं की तुम्ही आहे त्या ठिकाणीच राहा, जे करता तेच करा, कोणत्याही गोष्टी तुम्ही नाकारू नका, फक्त वचनाला दोष लावण्याच्या प्रक्रियेपासून स्वतःला चेंज करा. प्रियांनो, इतकं सिंपल काम देवबाप तुमच्याकडून मागत आहे. आणि या सिंपल कामाला आता देवबाप्पाने स्वतः आपल्या हाताने करण्याचं ठरवलेलं आहे. जिथं जिथं या प्रक्रिया होतील ना, तिथले विश्वासणारे साक्ष देतील की माझ्या जीवनात देवबाप्पाने वचनाला दोष लावण्याच्या प्रक्रियेपासून मला कसं वेगळं केलं. प्रभू जर करणारा आहे तर प्रभू आत्म्याच्या प्रेरणेने विश्वासणाऱ्याच्या मुखातून प्रगटही करणारा आहे. म्हणून प्रियांनो, तयारीनिशी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तयार राहण्याचा आजपासून प्रयत्न करा. म्हणून आजच्या या छोट्याशा संदेशातून देवबाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देऊ. आमेन. डोळे बंद करा. एक स्तुतीचं छोटस गीत गा, छोटस एकदम. मग आपण प्रार्थना करू. मी गाऊ का? कोणी पण गा. ओके, आपण देवाच्या गौरवस्त गीत गाऊया. जय जय जगदीशा, जगाला तुझी मात्र आशा. जय मंगल धामा, जगावर तुझा मात्र प्रेमा. जय जगदाधारा, जगाला तुझा मात्र थारा. जय जय विश्वपते, जग हे तुझी वाट बघते. तुझी मात्र सेवा घडू दे जगामध्ये देवा. तुझे राज येऊ जगिया, स्वर्ग उभारा हो. तुलाच वंदन गे अमुचे वैभव तू अवघे. तुझ्या मात्र चरणी रमू दे सहर्ष दिन रजनी. प्रभो परात्पर जय करुणा कर. प्रभो परात्पर जय करुणा कर. जय 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 बाप्पा, जय 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 पुत्रा. जय 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 आत्म्या, जय 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 बाप्पा. आपल्यामध्ये किरण बंधू आहेत, शेवटची प्रार्थना करतील. पवित्र पवित्र अति पवित्र श्री परमेश्वरा, तुला उंचावितो गौरवितो महान देवा.
खरोखर तू महान आणि कृपाळू देव आहेस प्रभू. वर्षभर आम्हा प्रत्येकाची काळजी घेतलीस. आमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये प्रभू, प्रत्येक कामामध्ये, आमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये प्रभू तुझी महान अशी कृपा, तुझी महान अशी उपस्थिती आमच्यामध्ये दर्शवलीस प्रभू. धन्यवाद देतो. 2025 हे वर्ष आमच्यासाठी प्रभू तू एक सुखाचं, समाधानाचं तू घालवलंस प्रभू. आमच्या चुका, आमच्या प्रत्येक गोष्टीचं प्रभू तू क्षमा केलीस आणि एक संधी पुन्हा एक आमच्या जीवनाला तू जोडलीस. ते म्हणजे आमचं नवीन वर्ष 2026 मध्ये आम्ही पदार्पण प्रभू काही दिवसांनी करणार आहोत. पण देवा, खरोखरी तुझी योजना आहे, तुझी कृपा आहे प्रभू, की आम्हा प्रत्येकामध्ये प्रभू तुझं वचन पेरण्यासाठी तुझे सेवक, तुझे दास आमच्यामध्ये तू पाठवत आहेस. आम्हा प्रत्येकाला तुझ्या ज्ञानामध्ये तू भरत आहेस परमेश्वरा. येणाऱ्या नवीन वर्षामध्ये आम्ही काय केलं पाहिजे प्रभू, आम्ही येणाऱ्या नवीन वर्षामध्ये प्रभू आम्ही कुठला निश्चय घेतला पाहिजे प्रभू, हे आम्हाला तू आमच्या वचनाद्वारे तू शिकवत आहेस, आम्हाला सांगत आहेस परमेश्वरा. तुझ्या दासा करवे प्रभू प्रार्थना करतो परमेश्वरा. तुझा जन्मोत्सव जे नाताळ आम्ही साजरा केला आहे प्रभू, आणि परमेश्वरा खरोखर प्रभू त्या सणामध्ये आम्हा प्रत्येकाची काळजी तू घेतलीस, आम्हा प्रत्येकाला मार्गदर्शन केलंस प्रभू. तू धन्यवाद देतो. पुन्हा एक वार प्रभू प्रार्थना करतो आजच्या संदेशावर प्रभू तुझी महान अशी कृपा दृष्टी ठेवलीस, आम्हा प्रत्येकाला तू शिकवलंस, आम्हा प्रत्येकाला परमेश्वरा त्या वचनाद्वारे चालवण्यासाठी मार्गदर्शन कर, अशी तुला विशेष प्रार्थना करतो प्रभू. तुझे दास इतरत्र वचन पेरत आहे प्रभू. या वाढत्या थंडीमध्ये परमेश्वरा त्यांची तू काळजी घे. प्रत्येक ठिकाणचं जाणं येणं तू आशीर्वादाचं कर. तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन प्रभू त्यांना तू पूर्वाशी तुला मध्यस्थी करतो. अधिक प्रभू त्यांनी वचनामध्ये दृढ व्हावं, ज्ञान मिळवावं, अशी तुला विशेष प्रार्थना करतो परमेश्वरा. त्यांना, त्यांच्या कुटुंबाला तू सहाय्य कर. त्यांची आई, त्यांची ती काळजी घेत असताना परमेश्वरा त्यांना देखील तू सहाय्य कर. या उतार वयामध्ये प्रभू त्यांची तू काळजी घे. वाढत्या व्हायरल इन्फेक्शन पासून त्यांच्या परिवाराचा प्रभू तू रक्षण कर, अशी तुला विशेष अशी प्रार्थना करतो. आम्हा प्रत्येकाला प्रभू तुझ्या ज्ञानाने भरतोस, म्हणून तुझ्या नावाला मी धन्यवाद देतो. विशेष प्रार्थना करतो परमेश्वरा. आम्ही प्रत्येक जण तुला परमेश्वरा तुझ्या समोर नम्र होत असताना प्रभू तुला विशेष प्रार्थना करतो की येणाऱ्या नवीन वर्षामध्ये प्रभू 2026 मध्ये आम्हा प्रत्येकाचं पदार्पण तू कर. आम्हा प्रत्येकाला एक नवीन निश्चय करण्यासाठी प्रभू आम्हा प्रत्येकाच्या अंतःकरणाची मोडतोड कर. आम्हा प्रत्येकाला प्रभू तुझं मांसमय हृदय आम्हाला प्रदान कर. आमच्यामध्ये तुझी क्षमा, तुझी प्रीती, तुझं महान असं कार्य प्रभू आमच्यामध्ये व्हावं, असं तू आम्हाला प्रत्येकाला तू बनव प्रभू. तुझ्या ज्ञानाने, तुझ्या कृपेने आम्हाला भर. आणि परमेश्वरा तुला ज्या आवडणाऱ्या गोष्टी आहेत त्याच गोष्टी आम्ही या नवीन वर्षामध्ये आम्ही कराव्यात, असा निश्चय तू आमच्या अंतःकरणामध्ये तू भर, अशी तुला मी विशेष प्रार्थना करतो प्रभू. आता आम्ही विभक्त होत असताना प्रभू आम्हा प्रत्येकाची काळजी तू घे. आणि परमेश्वरा जसं दिवसभर आम्हा प्रत्येकाची तू काळजी घेतलीस, आमचं प्रत्येक ठिकाणचं जाणं येणं तू आशीर्वादाचं केलंस, तसंच परमेश्वर आजची रात्र देखील तुझ्या हाती सोपवतो प्रभू. तुझे सेवक इच्छित स्थळी जात असताना प्रभू त्यांच्या मार्गात तू हो. सर्व धोके, अपघात, संकटापासून प्रभू त्यांचं तू रक्षण कर. आणि परमेश्वरा प्रार्थना करतो प्रभू आजची ही रात्र तुझ्यासाठी मी तुला प्रार्थना करतो प्रभू. आजची रात्र आम्हा प्रत्येकासाठी तू आशीर्वादाची कर. आम्हा प्रत्येकाची तू काळजी घे. आणि उद्याचा नवीन दिवस दाखवून प्रभू आम्हा प्रत्येकाला तुझ्या नवीन दिवसामध्ये चालण्यासाठी तुझी कृपा, तुझी महान अशी दया आम्हा प्रत्येकाला प्रदान कर, अशी तुला विशेष अशी प्रार्थना करतो प्रभू. चुकून काही अयोग्य रीतीने मागितलं असेल दयेने कृपेने तू क्षमा कर, कारण ही लहान नम्र प्रार्थना आमचा धन्यतारक प्रभू श्री ख्रिस्ताद्वारे मागतो, म्हणून पितत्वय आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरी, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले आहे
तसेच तू आमच्याकडून आम्हास सोडव आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आमेन. प्रभु यीशु रक्त की जय. प्रभु यीशु रक्त की जय. प्रभु यीशु रक्त जय जयकार असो. आमेन. आमेन.